सुनील तटकरे कोणाच्याही कायमचे नाहीत. भास्कर जाधवांवरही रामदास कदम यांची टीका. रत्नागिरी जिल्ह्यातील मंदनगड येथे शिवसेना नेते रामदास कदम यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. कोकणातील पारंपरिक जाकडी लोककलेची शासनाने घेतलेली दखल स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला दिलेली भेट ही लोकशाहीतील चांगली परंपरा असल्याचे नमूद करत त्याला शेलार यांचा मोठेपणा असल्याचेही ते म्हणाले. याचवेळी भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्नशील असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोद असल्याचा टोला लगावत जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत काही गैर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सुनील तटकरे यांच्यावरही सडकून टीका करत ज्या ताटात खाल्लं त्याच ताटाला छेद पाडण्याचे अवलाद सुनील तटकरे यांचे असा घणाघात रामदास कदम यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रत्नागिरी. मोफत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव रामदास कदम असेल की जाखडी नृत्याला जिवंत ठेवण्याचं काम मागच्या 35 वर्षामध्ये मी केलं आहे. आणि त्यामुळं इतकं प्रोत्साहन मिळालं. गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये जाखडी नृत्य निर्माण झाले. माझ्या दिल्लीला टाळनाळामध्ये संध्याकाळच्या वेळेला देवळामध्ये आरतीला ते टाळ वाजायला लागले, पकवाज वाजायला लागले. मला खूप समाधान वाटलं. आजच काम झालं आहे माझं ते. आता मी आजकालपर्यंत माझं काम होतं, आता योगीदाराने काम हातात घेतलं ते. आता माझं पुढचं जे आहे ते सगळं तो स्वतः चालवतो आहे. आता खूप समाधान वाटलं मला. आणि आज शासनाने त्याची दखल घेतली आणि आमच्या कोकणाला जाखडी नृत्याला न्याय दिला. मी सरकारचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जखने दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयात भेट दिली. ही भेट पुरेनिधी होती असं ते म्हणतात. म्हणजे नेमकं काय म्हणायचं? पण चांगलं आहे ना, ते काय अर्थ नाही. एका राज्यातल्या मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयाला भेट देणं हे चांगलं आहे. वाईट काय त्यामध्ये? पुस्तक गडबडत आहे काही नाही, कुठं गडबड नाही. तुम्हाला एक आठवण करून देतो. मी ज्या वेळेला आमदार होतो आणि विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेला मंत्री म्हणून चिपळूण आले होते, तेव्हा चिपळूणमधून जेवायला ते माझ्या घरी आले होते जामग्याला. तर प्रत्येक वेळेला भास्कर जाधवांना कावेळणीच बघणं हे पण योग्य नाही ना. नाही पण भाई आपण त्यांनी बोलवलं असेल, बाबा तुम्ही बाजूला येतात माझ्या कार्यालयात या, आले की नाही. मी तर म्हणतो आशिष शेलार यांचा मोठेपणा आहे मला जातो. आशिष शेलार यांना मी धन्यवाद देईन की पक्ष डोळ्यासमोर न पाहता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भेट दिली. आशिष शेलारांचं कौतुक. भाई तुम्ही इतके वर्ष खूप जवळचे मित्र होता. राजकारणावर सुद्धा तुम्ही आणलं भास्कर जाधवांना आणि अजूनपर्यंत 4 ते 5 अधिवेशन झाले. भाई 4 ते 5 अधिवेशन झाली, अजून मला विरोधी पक्ष नेत्यापद दिले गेले नाही. भास्कर कुठेतरी नाराज दिसून येतात. काय सांगा भाई? काय हो, नाही मी स्पष्ट बोलतो. तो बिचारा रात्री झोपत नसेल. त्याच्या ध्यानी मनी स्वप्नी जळी स्थळी पाष्टी पाशानी ते फक्त त्याला बिचारायला विरोधी पक्ष नेतेपद दिसतं त्याला. तो सभागृहामध्ये देखील अशा आविर्भावानं बोलतो. मी काल हसत होतो, याचं उत्तर कोण देणार आहे? हा तुम्ही देणार आहे, मग कसं आम्ही बोलायचं? मग मी बोलत नाही. म्हणजे अगे एक राज्यमंत्री जर उत्तर देत असला, कॅबिनेट मंत्री आता आहेत, पण ते जे अविर्भाव आणि जे बोलण्याची स्टाईल, म्हणजे मी कोणती फार मोठा माणूस आहे, मी सामान्य माणूस आमदार नाही आहे. आणि मग तुम्ही काय होतं त्यांना माझ्या याला, मग मी काय बोलायचं? काय मला गरज नाही बोलायची. हे जे काल पाहिलं ते मला वाईट वाटतं थोडंसं. विधिमंडळ कायदेमंडळ आहे. तो आशिष जयस्वाल अभ्यासू राज्यमंत्री आहे, खूप अभ्यासू आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचं मी जे कालचं पाहिलं विधिमंडळातलं, ते त्यांच्या डोक्यात गेलेली हवा आणि मी किती हुशार आहे बघा आणि मला लवकर काहीतरी द्या याचं ते, हे असा एकमेव कार्यक्रम चालू आहे त्यांचा. त्यांना शुभेच्छा. लवकर काहीतरी द्या पाहिजे नेमकं भाई. काय मग काय त्यांच्या मनात जी काय इच्छा असेल ती पूर्ण व्हावी. कुठून इच्छा पूर्ण व्हावी? नेमकं कुठे इच्छा व्हावी? आता आशिष शेलार आज गेले त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांनी त्याची नोंद घ्यावी. म्हणजे कुठेतरी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले बिचारे, त्यांनी नोंद घ्यावी. कुठेतरी भास्कर जाधव जाण्याच्या मार्गावरती असं वाटतं. तर मी कशाला बोलायचं? मी बोलणं ठीक नाही. आपल्या हातामध्ये जोपर्यंत काय नाही, कोणाला बदनाम करणं ठीक नाही आहे. मी काय भास्कर जाधव नाही, मी रामदास कदम आहे. मी प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलतो. पण एवढं निश्चितपणे भास्करजी मोठी स्वप्न बघतायत
ते साकार होत नाही बिचाराची स्वप्न, तेव्हा आता स्वतः मंत्री महोदय भाजपचे तर गेल्यानंतर काय फरक पडतो काय बघू आता पुढे भविष्यामध्ये. आगे आगे देखो होता है क्या देखेंगे. रामरक्षा अभियान सुरू केलेलं आहे, काय सांगा? खूप मजेची गोष्ट आहे. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे. खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं, हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. आता लोक काय तेवढे दुधकुळे झाले नाहीत ना. काहीतरी आता आपल्या हातात हवं आहे म्हणून आपल्याला चला उतरायचं मैदानामध्ये. मी अजून जिवंत आहे, मी अजून वाचनांना मेलेलं नाही, हे उष्ण अवसर आणून दाखवण्याचं काम मी त्यांनी जे केलं आहे ते लोकांना कळतंय. सगळ्यांना कळतंय असं मला वाटतं. भाई जयंत पाटीलांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट, अहो मला एक सांगा, मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायचंच नाही विरोधी पक्षाच्या आमदारांनी. जयंत पाटलांचं मतदारसंघातलं काय काम असेल, अन्य कुठलं काम असेल, मुख्यमंत्र्यांना सगळे भेटू शकतात. पण ते भेटले म्हणजे त्यामध्ये काय ते काळं आहे असं तुम्ही पत्रकार मंडळी का बघताय मला सांगा. जयंत पाटील अतिशय चांगला माणूस आहे, हुशार माणूस आहे, स्वच्छ माणूस आहे, माझा जवळचा मित्र आहे. मी त्याला जवळनं पाहतो, मी जवळनं ओळखतो. परवाशी पण त्यांनी विधिमंडळामध्ये बोलताना योगेशदादाला आठवण दिली की आपण रामदासबाईंचे सुपुत्र आहात, त्यांचा वारसा आपल्यासोबत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ती संस्कृती ती त्याला आहे आणि म्हणून त्यांच्या वतीमध्ये असं कुठेही डाग लागेल असं बोलणं चुकीचं होईल असं मला वाटतं. त्या भेटीदरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा होते असं सांगण्यात आलं होतं. सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं. सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही. त्याच्या बापाचा पण होणार नाही. तो तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथंच शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे. त्या तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.